शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना भवनात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवण्यात आली आहे। आमदार आदित्य ठाकरे या बैठकीत युवा सेना पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत। महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने यांच्यात चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। निश्चितच विधानसभेतला दारुण पराभव असेल किंवा महाविकास आघाडीची अंतर्गत वाद या सगळ्याच पार्श्वभूमीवरती महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे जो आता कार्यरत झालेला आहे। पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवण्यात आली। या ठिकाणी शिवसेना आमदार वरुण सरदेसाई हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत। एकूणच महापालिकेच्या दृष्टीने कसं नियोजन असावं आणि युवा सेनेची भूमिका कशा प्रकारे या निवडणुकीत महत्त्वाची ठरू शकते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण नवमतदारांची प्रमाण जे होतं ते विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात होतं। मुंबईत देखील लक्षावधी नवमतदारांनी यावेळेला मतदान केलं होतं आणि महायुतीला जिंकून देण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। या नव्या मतदारांना कशा प्रकारे आपल्याकडे आकृष्ट केलं जाऊ शकतं आणि महापालिकेमध्ये विजय मिळवला जाऊ शकतो हे पाहणं आता शिवसेनेसाठी महत्त्वाचं आहे। आणि त्या दृष्टीनंच शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बैठकांचं सत्र जे आहे ते सुरू आहे। मातोश्रीवर देखील अनेक प्रकारच्या बैठका गेल्या आठवड्याभरामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। मुंबईतूनच खऱ्या अर्थानं शिवसेनेला 10 आमदार निवडून देण्यामध्ये महत्त्वाचं योगदान मुंबई MMR रिजननं दिलं होतं। त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेकडनं उद्धव ठाकरेंकडनं आणि ठाकरे गटाकडून मुंबईला लक्ष केलं जाते आणि मुंबई महापालिका जिंकण्याचं टार्गेट एक प्रकारे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं ठेवण्यात आले। त्या दृष्टीनंच या बैठकांकडे पाहिलं जातं। रुबीना, निश्चित धन्यवाद ओम ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतो आहोत।